देशभक्तीचा सुगंध दरवळलेल्या तिरंगाच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिन. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठावरील अतिथी, प्रमुख अतिथीगण, गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी उगवला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून वृत्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. मित्रांनो, आज आपण इथे हस्तमुखाने प्रसन्न मनाने बसलेले आहोत. हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने भी मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने भी मर मिटे तब हमने आजादी पाई है. लोकतंत्र दिवस की ललिमा आज शपथ चाहिए, लोकतंत्र दिवस की ललिमा आज शपथ चाहिए. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच भारताचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णालयात रक्तदान करणे, त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड किल्ल्यांचे रक्षण करणे, ऐतिहासिक वस्तूचे जतन करणे हे देखील देशप्रेमच होते. मित्रांनो, आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे विकासाच्या आड येत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे व आपल्या भारत देशाला समृद्ध केली पाहिजे. हीच आपली खरी मानवंदना ठरेल. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांना, क्रांतिकारकांना मी आदरांजली वाहते व सीमेवर लढणाऱ्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना सादर प्रणाम करते. व जाता जाता मी एवढंच म्हणाल की नजारे कहने लगे नयन सी बड़ी कोई चीज नहीं होती, नजारे कहने लगे नयन सी बड़ी कोई चीज नहीं होती, तभी मेरे दिल ने आवाज दी वतन से बड़ी कोई चीज नहीं होती, वतन से बड़ी कोई चीज नहीं होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत.